नमस्कार, आपण पाहतात पनवेल वार्ता आणि आजची खास बातमी आहे नेवाळ येथील भव्य श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्याची। गुरुवार 26 मार्च 2026 रोजी नेवाळी गावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा सोहळा स्वर्गीय आत्माराम चंद्र कादारा निवास इरिस सोसायटी समोर नेवाळ येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पारंपरिक पूजा आणि होम याने झाली। यानंतर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत गोरक्षक हबप सौ कलावतीताई शिवकर यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले। दुपारी 12 नंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी सहभाग घेतला। सायंकाळी 5 वाजता दिंडी सोहळा आणि हरिपाठ पार पडला। ज्ञानाई नवतरुण महिला हरिपाठ मंडळ पनवेल आणि जय हनुमान हरिपाठ मंडळ नेवाळी यांनी सहभाग घेत वातावरण अधिकच रंगतदार केले। सायंकाळी 7 वाजता स्वर अभिलेषा म्युझिक फाउंडेशन तर्फे सादर करण्यात आलेल्या संगीत भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली। एकही नारा एकही नाम, जय श्रीराम या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि भक्तीचा अद्भुत अनुभव सर्वांना मिळाला। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ग्रामस्थ मंडळ नेवाळी यांनी केले होते। तसेच निमंत्रक श्री विश्वास आत्माराम कादारा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पनवेल वार्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कादारा बीजेपी युवा नेता। आता आमच्या गावामध्ये 5व्या वर्ष असेल। 5व्या वर्षा निमित्त रामनवमी हा सण साजरा करतो आम्ही। आमच्या घरी दरवर्षी रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव हा फक्त धार्मिक नसून तो आपल्या आदर्श जीवनात जगण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे। या दिवशी माझे नातेवाईक, माझे गावकरी हे सर्व एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो। या सणाने खरंच का असं वाटते का नातेवाईक, माझे भाऊ आणि माझे गावकरी एकत्र येऊन आम्ही हा सण खूप जोरात साजरा करतो आणि या सणानिमित्त आम्हाला एकत्र येण्याची संधी लाभते। म्हणून श्रीरामचरणी एवढी प्रार्थना करतो आणि हा सण दरवर्षीप्रमाणे असाच साजरा करू ही श्रीरामचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आमच्या घरी गेले 5 वर्ष आम्ही रामनवमी साजरी करतो। तरी पण आमचे सगळे भाऊ मिळून आम्ही सगळे एकत्र कार्यक्रम करत आहोत आणि आमचे भाऊ विश्वास कादारा, पंडित होईल हे प्रत्येक वर्षी आमचे कार्यक्रम पाठी असतात। त्याही आम्हाला भरपूर साथ केलेली, सगळे आपले गावकरी भरपूर साथ केलेली, त्यांच्यावर आम्ही धन्यवाद करतो। जय श्रीराम। माझे नातेवाईक, येणारे पावली मंडळी आणि नेवाळीवासी यांना मी यांचे मनापासून आभार मानतो। रामनवमीचा सण म्हणजे आनंद उत्सव, म्हणजे आठवण पडते का नेवाळी गावाला जायला पाहिजे। विश्वास कादारा यांच्या इथे असा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो का नेवाळीला गेल्यानंतर रामनवमीचं दर्शन हा विश्वास कादारा यांच्या महाप्रसादाचा लाभ घेतात सर्वजण येणारे मंडळी। सर्वप्रथम माझे नातेवाईक मंडळी आणि सर्व अपिष्ट विश्वास कादारा यांचं कार्य पाहून खरोखर आनंद वाटतो। सालाबाग प्रमाणे आज म्हणजे 5 वर्ष झाली बापूंच्या पावलावर पाऊल टाकून विश्वास कादारा हे चांगलाच कार्य करत आहेत। विश्वास कादारा यांच्या मनामध्ये सदैव अशी भूमिका असते की माझ्या गावाचा विकास, माझ्या हातून चांगला कार्य घडावं ही इच्छा असते विश्वास कादारा यांची। त्यांच्या हातून दान धर्म सर्व काही होतोय, पण आज रामनवमीचा जल्लोष पाहून येणारी पाहुणे मंडळी खरोखर विश्वास कादारा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतील कार्य पाहून तुमचं। खरोखर एवढं बोलून विश्वास कादारा यांना पुनश्च रूपी धन्यवाद देतो। असंच कार्य करत राहा। आम्हा मंडळीचा सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद असेल हे निश्चित। जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट उरण, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।